लग्न झालेल्या महिलेच्या मृत्यूनंतर तिला तिच्या माहेरून मिळालेल्या संपत्तीवर नक्की कोणाचा हक्क असतो? सासरच्यांचा की पतीचा? साहजिकच सर्वांना वाटेल की एकदा लग्न झालं की संपत्तीवर पतीचा हक्क असेल. पण न्यायालयाचा एक धक्कादायक आणि अत्यंत महत्त्वाचा निकाल आहे की अजिबात नाही. स्वागत आहे सर्वांचं महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर. आजचा हा विषय शेतकरी, जमीन मालक आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. नक्कीच. कारण जमिनीचे आणि संपत्तीचे वाद हे प्रत्येक गावात आणि शहरात पाहायला मिळतात. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचा एक अत्यंत ऐतिहासिक निकाल, हिंदू उत्तराधिकारी कायद्याचे एक असे महत्त्वाचे कलम ज्याबद्दल अनेकांना माहिती नाही, आणि आपले महसूल अधिकारी 7/12 उताड्यावर वारस लावताना नेमक्या काय आणि कशात चुका करतात, ज्याचा फटका सर्वसामान्यांना बसतो. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. विषय जितका कायदेशीर आहे तितकाच तो कौटुंबिक आणि भावनिक सुद्धा आहे. जमिनीचे कायदे समजून घेणे ही आता काळाची गरज बनली आहे. बरोबर. आणि म्हणूनच आपण हे थोडं मुळापासून उलगडून पाहूया. समाजात ना एक खूप मोठा गैरसमज आहे. तो गैरसमज असा की एकदा का मुलीचं लग्न झालं, सासरी पाठवणी झाली की त्यानंतर तिची ओळख आणि तिची संपत्ती या दोन्ही गोष्टींवर पतीचाच मालकी हक्क असतो. म्हणजे तिच्या नावावर असलेली प्रत्येक मालमत्ता, मग ती तिने स्वतः कमवलेली असो वा माहेरून आलेली असो, त्यावर सासरच्यांचाच पूर्ण हक्क असतो. हा समज किती खरा आहे? हाच तो सर्वात मोठा गैरसमज आहे जो आपल्याला आज मोडून काढायचा आहे. अत्यंत शांतपणे आणि कायद्याच्या विस्तृत चौकटीत राहून सांगायचं झालं तर हा समज पूर्णपणे चुकीचा आणि निराधार आहे. अच्छा. होय. इथे आपल्याला हिंदू उत्तराधिकारी अधिनियम 1956च्या मुळाशी जावे लागते. या कायद्याने महिलांना संपत्तीचे पूर्ण अधिकार दिले. पण जेव्हा एखाद्या महिलेचा मृत्यू होतो तेव्हा तिच्या संपत्तीचे वाटप कसे होणार यासाठी या कायद्यात अत्यंत सुस्पष्ट तरतुदी आहेत. म्हणजे त्यासाठी वेगळे नियम आहेत? अगदी बरोबर. आता बघा, सर्वसाधारण परिस्थितीत जेव्हा महिलेचा मृत्यू होतो तेव्हा तिची संपत्ती तिच्या मुलांना आणि पतीला मिळते. याला आपण हिंदू उत्तराधिकारी अधिनियम 1956चे कलम 15 उपकलम 1 म्हणजे 15(1) म्हणतो. ही झाली एक सामान्य कायदेशीर प्रक्रिया. अच्छा. म्हणजे सर्वसाधारण परिस्थितीत पतीला आणि मुलांना हक्क मिळतो हे कलम 15(1) सांगतं. मग वादाचा मुद्दा कुठे निर्माण होतो? वादाचा मुद्दा तिथे निर्माण होतो जेव्हा ती मालमत्ता त्या महिलेला तिच्या माहेरून मिळालेली असते. इथे कायद्याने एक अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा अपवाद केलाय. अरेच्छा, कोणता अपवाद? मग त्यासाठी आपल्याला हिंदू उत्तराधिकारी अधिनियम 1956च्या कलम 15 उपकलम 2 अ म्हणजे 15(2) चा आधार घ्यावा लागतो. या कलमानुसार जर एखाद्या महिलेला तिच्या माहेरून म्हणजेच आईवडिलांकडून वारसा हक्काने संपत्ती मिळाली असेल आणि त्या महिलेला स्वतःचे मूल नसेल आणि तिने कोणतेही मृत्यूपत्र करण्याआधीच तिचा मृत्यू झाला, तर ती संपत्ती तिच्या पतीकडे किंवा सासरच्या लोकांकडे अजिबात जात नाही. ती संपत्ती पुन्हा तिच्या वडिलांच्या वारसदारांकडे परत जाते. बापरे. म्हणजे समजा एखादा झाड माहेरच्या मातीतलं असेल आणि त्याला फळ म्हणजेच मूल नसेल, तर ते झाड पुन्हा माहेरच्याच बागेत जाणार, सासरच्या नाही. बरोबर? अगदी अचूक उपमा दिलीत. झाड माहेरचं असेल आणि त्याला फळ नसेल तर ते माहेरच्याच बागेत परतणार. यात मी एक क्विक फॅक्ट सांगतो. हा कायदा काही आजकालचा नाहीये. बरं, मग कधीचा आहे? महिलांच्या मूळ कुटुंबातील संपत्ती ही त्यांच्याच कुटुंबात राहावी, ती सासरच्या कुटुंबात विलीन होऊ नये, या उद्देशाने 1956 पासूनच या कायद्याची तरतूद करण्यात आली आहे. त्या काळी संसदेने हा विचार केला होता की माहेरची संपत्ती ही रक्ताच्या नात्यातच राहिली पाहिजे. हे खूपच रंजक आहे. पण मला इथे थोडं डेव्हिल्स ॲडव्होकेट बनून एक प्रश्न विचारायचा आहे. हो, नक्कीच विचारा. समजा त्या पतीने आपल्या पत्नीच्या आजारपणात लाखो रुपये खर्च केले असतील, किंवा ती माहेरून मिळालेली शेतजमीन असेल आणि त्या पतीने स्वतःच्या खिशातून पैसे लावून तिथे 10 वर्षे मशागत केली असेल, विहीर खणली असेल, आणि तरीही पत्नीच्या मृत्यूनंतर कायद्यानुसार त्याला एक छदामही मिळणार नाही. हे त्या पतीवर अन्यायकारक नाही का? हा प्रश्न अतिशय स्वाभाविक आणि भावनिक आहे. वरवर पाहता हे एका पतीवर अन्यायकारक वाटू शकतं ज्याने जमिनीची निगा राखली असेल. पण कायदा भावनांवर किंवा कोणी किती पैसे खर्च केले यावर चालत नाही. म्हणजे कायदा फक्त कागदपत्रांवर चालतो? होय. वारसा हक्काचा कायदा हा संपत्तीच्या मूळ स्रोतावर चालतो. जर पतीला वारस केले आणि उद्या त्या पतीने दुसरा लग्न केले तर काय होईल? हां,
ती मालमत्ता दुसऱ्या कुटुंबात जाईल. अगदी बरोबर. ती माहेरची संपत्ती पूर्णपणे एका अनोळखी कुटुंबात निघून जाईल, एका दुसऱ्याच महिलेच्या हातात जाईल. हे टाळण्यासाठीच संसदेने हा कठोर पण आवश्यक नियम बनवलाय की संपत्ती जिथून आली तिथेच परत जाईल. हा मुद्दा खरोखरच विचार करायला लावणारा आहे. कायद्याचा मूळ हेतू हा संपत्तीचे मूळ घराणे टिकवून ठेवण्याचा आहे आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने महत्त्वाचा होतो. हो, नक्कीच. कारण कायदा जरी 1956चा असला तरी आजतागायत लोकांमध्ये आणि प्रशासनात याबद्दल प्रचंड संभ्रम आहे. आता आपण आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या त्या ताज्या निकालाकडे वळूया. या कायद्याचे एखादं व्यावहारिक उदाहरण आपल्याला यातून कसं समजून घेता येईल? नेमकं काय घडलं होतं या प्रकरणात? न्यायमूर्ती तरलदारा राजशेखर राव यांच्या समोरील हे प्रकरण आहे. जर आपण हे थोडं मोठ्या संदर्भात पाहिलं तर यात नातेसंबंध, प्रशासकीय चुका आणि कायदा यांची मोठी गुंतागुंत दिसते. अच्छा, काय झालं होतं नेमकं? झालं असं की सन 2002 मध्ये एका आजीने आपल्या स्वतःच्या मालमत्तेतून एक हिस्सा आपल्या पहिल्या नातीला बक्षीसपत्र करून भेट म्हणून दिला. हां. म्हणजे संपत्ती पूर्णपणे माहेरून आली. आता दुर्दैवाने 2005 मध्ये त्या पहिल्या नातीचा मृत्यू झाला. आणि मगाशी आपण ज्या अटीवर बोललो त्यानुसार तिला अपत्य नव्हते. बरोबर, तिला स्वतःची अपत्य नव्हते. आता नातीचा मृत्यू झाल्यानंतर काही वर्ष गेली आणि 2012 मध्ये त्या आजीने जे पहिले बक्षीसपत्र पहिल्या नातीच्या नावे केले होते ते कायदेशीररित्या रद्द केले आणि तीच संपत्ती आपल्या दुसऱ्या नातीला दिली. एक मिनिट, म्हणजे आजीने संपत्ती का मृत नातीच्या नावावरून काढून दुसऱ्या नातीला दिली? हे एवढं सोपं असतं का? तसं नाहीये. यावर पहिल्या नातीच्या पतीने नक्कीच आक्षेप घेतला असेल, कारण त्याच्या मते त्याची पत्नी वारली म्हणजे ती संपत्ती आता त्याचीच आहे. त्याने न्यायालयात काय युक्तिवाद केला? पहिल्या नातीच्या पतीने यावर कडाडून आक्षेप घेतला. त्याचा युक्तिवाद अगदी तोच होता जो सामान्य माणसाला वाटतो. तो म्हणाला की बक्षीसपत्र हे एकदा दिलं की ते अंतिम असतं. माझी पत्नी वारली आहे, तिला संपत्ती मिळाली होती, त्यामुळे हिंदू उत्तराधिकारी अधिनियम 1956च्या कलम 15(1) नुसार मी तिचा पती असल्यामुळे आता ती संपत्ती माझी आहे. त्याचा युक्तिवाद सामान्य माणसासारखाच होता. हो, आणि आजी ती परत कशी काय घेऊ शकते? हा वाद घेऊन तो महसूल विभागाकडे गेला आणि इथेच खरी गोम आहे. महसूल विभागाने चक्क पहिल्या पतीच्या बाजूने निकाल दिला. काय सांगताय? महसूल विभागाने पतीच्या बाजूने निकाल दिला? होय. पण जर तुम्ही मगाशी सांगितलेला हिंदू उत्तराधिकारी अधिनियम 1956चे कलम 15(2) इतका स्पष्ट आहे, तर मग महसूल विभागाने पहिल्या पतीच्या बाजूने निकाल कसा काय दिला? तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्यांकडून अशी ढोबळ चूक कशी होऊ शकते? यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, आणि तो म्हणजे प्रशासकीय पातळीवर कायद्याची अंमलबजावणी कशी होते? आता बघा, फक्त शेतकरी किंवा सामान्य नागरिकच नाही, तर महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी देखील 7/12 उतार्यावर वारस लावताना कशी आणि कोणती चूक करतात हे यातून स्पष्ट होतं. म्हणजे त्यांच्या कामाच्या पद्धतीतच चूक आहे का? होतं काय की तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांच्याकडे जेव्हा मृत्यूचा दाखला आणि वारस नोंदीचा अर्ज येतो तेव्हा त्यांची काम करण्याची ठराविक पद्धत असते. म्हणजे नवा मोबाईल घेतला की त्यात जशी फॅक्टरी डिफॉल्ट सेटिंग असते तशीच काहीशी पद्धत आपले अधिकारी वापरतात का? अगदी तंतोतंत उपमा दिलीत. फॅक्टरी डिफॉल्ट सेटिंगसारखंच. अधिकाऱ्यांच्या डोक्यात एक पक्की सेटिंग असते. व्यक्ती गेली की तिच्या पतीला आणि मुलांना वारस लावायचं. ते मालमत्तेचा मूळ स्रोत तपासतच नाहीत. मूळ स्रोत म्हणजे ती जमीन आली कुठून हे पाहत नाहीत? अजिबात नाही. संपत्ती महिलेने स्वतः कमावली आहे, सासरकडून मिळाली आहे की माहेरून मिळाली आहे याची कागदपत्रांवरून छाननी सहसा केली जात नाही. ते सरसकट पारंपरिक पद्धत वापरतात. बापरे. हो, आणि हिंदू उत्तराधिकारी कायद्याचे सामान्य कलम लावून थेट पतीला वारस मानून 7/12 उतार्यावर त्याची नोंद करून मोकळे होतात. याच प्रशासकीय चुकीला आव्हान देत ती दुसरी नात आणि आजी उच्च न्यायालयात गेले. हे खूपच भयंकर आहे. अधिकाऱ्यांच्या एका चुकीमुळे लोकांना न्यायालयात वर्षानुवर्ष खेटे मारावे लागतात. मग उच्च न्यायालयात गेल्यावर काय झालं? न्यायमूर्तींनी काय निरीक्षण नोंदवले? उच्च न्यायालयात न्यायमूर्ती तरलदा राजशेखर राव यांनी या महसूल विभागाच्या चुकीवर थेट बोट ठेवलं. त्यांनी महसूल अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. त्यांनी स्पष्ट केलं की मृत पत्नीला माहेरून मिळालेल्या संपत्तीवर पती मालकी हक्क सांगू शकत नाही. अच्छा. त्यांनी हिंदू उत्तराधिकारी अधिनियम 1956चे कलम 15(2) चा सविस्तर संदर्भ दिला.
त्यांनी स्पष्ट केले की अपत्य नसलेल्या महिलेची माहेरची संपत्ती तिच्या वडिलांच्या वारसांनाच मिळते. त्यामुळे उच्च न्यायालयाने महसूल विभागाचा पतीच्या बाजूने दिलेला तो निर्णय रद्दबातल ठरवला. म्हणजे आजीचा निर्णय योग्य ठरला. अगदी बरोबर. आजीने केलेले ते नवे मृत्यूपत्र जे दुसऱ्या नातीच्या नावे होतं ते कायदेशीररित्या पूर्णपणे वैध ठरवले. पतीचा दावा पूर्णपणे फेटाळण्यात आला. हे खूपच डोळे उघडणारे आहे. म्हणजे कायदा आपल्या जागी योग्य आहे, पण त्याची अंमलबजावणी करताना महसूल दफ्तरी होणाऱ्या चुकांमुळे हा सगळा मनस्ताप सहन करावा लागतो. बरोबर. आणि म्हणूनच अधिकारी आणि सामान्य नागरिक या दोघांसाठी मी एक अत्यंत महत्त्वाची 3 टप्प्यांची चेकलिस्ट सांगतो, जी अशा प्रकरणांमध्ये नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. 7-12 उतार्यावर नोंद करताना ही चेकलिस्ट वापरली तर वाद निर्माणच होणार नाहीत. नक्कीच. सर्वांनी याकडे खूप बारकाईने लक्ष द्यावं. काय आहे ती चेकलिस्ट? पहिला टप्पा, कागदपत्रांवर आणि 7-12 उतार्यावर मालमत्तेचा मूळ स्रोत तपासा. संपत्ती माहेरची आहे की सासरची हे खरेदी खत किंवा बक्षीसपत्रावरून निश्चित करा. म्हणजे पहिलं स्रोत तपासायचा. बरोबर. दुसरा टप्पा, मृत महिलेला स्वतःचं मूल होते का हे अधिकृतरित्या निश्चित करा. आणि तिसरा टप्पा, जर मालमत्ता माहेरची असेल आणि महिलेला अपत्य नसेल तर कोणतीही दुसरी पारंपरिक पद्धत न वापरता थेट हिंदू उत्तराधिकारी अधिनियम 1956चे कलम 15(2)(अ) लागू करा आणि 7-12 उतार्यावर वडिलांच्या वारसांची नोंद करा, पतीची नाही. अतिशय स्पष्ट आणि सोपी चेकलिस्ट आहे ही. पहिला टप्पा स्रोत तपासणे, दुसरा टप्पा अपत्य आहे की नाही ते पाहणे आणि तिसरा टप्पा थेट कलम 15(2)(अ) लागू करून वडिलांच्या वारसांची नोंद करणे. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. नक्कीच. अशी माहिती प्रत्येकापर्यंत पोचायला हवी. आणि याच संदर्भात मला एका खूप महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करायची आहे. आपण आधीच्या एका व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया पाहत होतो. तिथे एकाने अतिशय मार्मिक प्रश्न विचारला होता की पत्नीच्या मृत्यूनंतर 7-12 बदलताना सामान्य माणसाने नेमकी काय काळजी घ्यावी. खूप चांगला प्रश्न आहे. कारण बरेचदा तलाठी कार्यालयातून फक्त फॉर्म दिला जातो आणि पती व मुलांची नावं मागितली जातात. लोकांना कायद्याची माहिती नसते. मग लोकांनी काय करावे? तो प्रश्न आजच्या या चर्चेला अगदी अचूक लागू पडतो. यात सर्वात आश्चर्यकारक आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 7-12 बदलण्याची प्रक्रिया ही यांत्रिक वाटत असली तरी ती पूर्णपणे कायदेशीर आहे. म्हणजे जेव्हा पत्नीचा मृत्यू होतो आणि संपत्ती माहेरची असते तेव्हा अर्जदाराने, मग तो माहेरचा भाऊ असो वा वडील, स्वतःहून तलाठ्याला हे लेखी स्वरूपात कळवले पाहिजे. फक्त मृत्यूचा दाखला देऊन थांबू नये. म्हणजे नागरिकांनी स्वतःहून कायद्याची माहिती अधिकाऱ्यांना देणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांना कायदा माहीत नसतो का? अधिकाऱ्यांना कायदा माहीत असतो, पण कामाच्या ताणामुळे किंवा त्या फॅक्टरी डिफॉल्ट सेटिंगच्या सवयीमुळे ते बारकावे तपासत नाहीत. त्यामुळे समजा ती मालमत्ता पत्नीला तिच्या वडिलांकडून मिळाली होती आणि तिला मुलं नव्हती, तर वडिलांच्या वारसांनी अर्ज करतानाच हिंदू उत्तराधिकारी अधिनियम 1956चा कलम 15(2)(अ) चा स्पष्ट उल्लेख करावा. सोबत आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या या ताज्या निकालाची प्रत जोडावी. अच्छा, म्हणजे निकालपत्र दिल्यावर त्यांनाही पुरावा मिळेल. अगदी बरोबर. तुम्ही अधिकाऱ्यांना लेखी देऊ शकता की या मालमत्तेवर पतीचा वारसा हक्क लागत नाही, तर वडिलांच्या वारसांचा म्हणजे भावा बहिणींचा लागतो. यामुळे महसूल अधिकाऱ्यांनाही निर्णय घेणं सोपे जाते आणि भविष्यातील कायदेशीर वाद टळतात. हे खूपच उपयोगी आहे. म्हणजे आपण फक्त अधिकाऱ्यांच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा किंवा तेच सर्व काही बरोबर करतील या आशेवर बसण्यापेक्षा अर्ज करतानाच जर योग्य कायद्याचा आणि कलमांचा संदर्भ दिला तर काम लवकर आणि बिनचूक होऊ शकतं. नक्कीच. आणखी एक गोष्ट इथे स्पष्ट करायला हवी, जी मगाशी आपण सुरुवातीला थोडक्यात पाहिली होती. कोणती? समजा त्याच महिलेला अपत्य असते तर मात्र संपूर्ण कायदेशीर चित्र पूर्णपणे वेगळे असते. हा दुसरा एक मोठा गैरसमज आहे की माहेरची संपत्ती नेहमी माहेरीच जाते. अरे, हे जरा सविस्तर स्पष्ट करा. जर अपत्य असते तर कायदा काय म्हणतो? तिथे कलम 15(2)(अ) लागू होत नाही का? नाही, तिथे हे कलम लागू होत नाही.
जर त्या महिलेला मुले असती तर ती संपत्ती माहेरची असली तरीही ती पहिल्यांदा तिच्या मुलांना मिळाली असती. अच्छा. इथे मगाशी उल्लेख केलेले हिंदू उत्तराधिकारी अधिनियम 1956चे कलम 15 उपकलम 1 लागू होते. पण आपण ज्या कलम 15(2) बद्दल बोलतोय त्याचा मुख्य गाभाच हा आहे की महिला निपुत्रिक म्हणजे अपत्य नसलेली असावी. म्हणजे अपत्य नसणे ही सर्वात महत्वाची अट आहे. होय, अपत्य नसणे आणि संपत्ती माहेरून मिळालेली असणे या 2 अटी पूर्ण झाल्या की पतीचा हक्क आपोआप संपुष्टात येतो आणि मालमत्ता माहेरी जाते. म्हणजे कायदा अत्यंत बारकाईने विचार करून बनवला गेला आहे. प्रत्येक परिस्थितीसाठी वेगळी तरतूद आहे. मुलांचा हक्क अबाधित ठेवला आहे, पण मुले नसतील तर रक्ताच्या नात्याला प्राधान्य दिले आहे. पण तरीही आपण पाहतो की समाजात याविषयी अनेक गैरसमज आहेत. हो, हे गैरसमज दूर होणं गरजेचं आहे. आपण आज जे गैरसमज मोडले त्यातून हेच शिकायला मिळतं की लग्नानंतर स्त्रीची ओळख जरी सासरची होत असली तरी तिचे तिच्या माहेरच्या संपत्तीवरील कायदेशीर अधिकार आणि त्या संपत्तीचा मूळ प्रवाह हा अबाधित राहतो. अगदी खरंय. एक क्विक फॅक्ट इथे जोडतो. 1956च्या आधी महिलांना संपत्तीचा मर्यादित अधिकार असायचा. मर्यादित अधिकार म्हणजे पूर्ण मालकी नव्हती. नाही, पूर्ण मालकी नव्हती. पण 1956च्या कायद्यातील कलम 14 नुसार महिलांना पूर्ण मालकी हक्क देण्यात आला आणि म्हणूनच हा आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचा निकाल मैलाचा दगड ठरतो. बरोबर. न्यायमूर्ती तरलदाव राजशेखर राव यांनी केवळ एका कुटुंबाचा वाद सोडवला नाही तर महसूल विभागाला त्यांच्या कार्यपद्धतीतील त्रुटी दाखवून दिल्या आहेत. त्यांनी हे अधोरेखित केले आहे की 7/12 उतार्यावरील नोंद ही केवळ नावे बदलण्याची यांत्रिक प्रक्रिया नाही तर ती कायद्याची योग्य अंमलबजावणी करण्याची अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. होय. आणि या एका निकालामुळे भविष्यात असे अनेक वाद न्यायालयात जाण्यापूर्वीच महसूल पातळीवर योग्य पद्धतीने सोडवले जाऊ शकतात. जर अधिकाऱ्यांनी ती 3 टप्प्यांची चेकलिस्ट वापरली आणि नागरिकांनी अर्ज करताना योग्य कलमांचा संदर्भ दिला तर कितीतरी कुटुंबांचा वेळ आणि पैसा वाचेल. बरोबर. आणि म्हणूनच कायदेशीर साक्षरता अत्यंत महत्त्वाची आहे. जोपर्यंत सामान्य माणसाला आणि शेतकऱ्याला आपला कायदा, आपले हक्क आणि महसूल प्रक्रिया समजत नाही तोपर्यंत अशा चुका होतच राहतील. माहितीचा अभाव हेच सर्व वादांचे मूळ असते. खूपच सखोल आणि माहितीपूर्ण चर्चा झाली आजची. आपण या पूर्ण चर्चेचा थोडक्यात रिकॅप करूया जेणेकरून मुख्य मुद्दे पुन्हा एकदा सर्वांना स्पष्ट होतील. नक्कीच. तर आजच्या चर्चेचे मुख्य सार हे आहे की जर एखाद्या विवाहित महिलेचा मृत्यूपत्र करण्यापूर्वी मृत्यू झाला आणि तिला स्वतःचे अपत्य नसेल तर तिला तिच्या माहेरून मिळालेल्या संपत्तीवर तिच्या पतीचा किंवा सासरच्यांचा कोणताही हक्क नसतो. हिंदू उत्तराधिकारी अधिनियम 1956च्या कलम 15(2) नुसार ती संपत्ती थेट तिच्या वडिलांच्या वारसांकडे म्हणजे माहेरच्या लोकांकडे जाते. अगदी अचूक. आणि महसूल अधिकाऱ्यांनी 7/12 उतार्यावर वारस लावताना मालमत्तेचा मूळ स्रोत तपासूनच पुढील कारवाई करावी. फॅक्टरी डिफॉल्ट सेटिंग वापरू नये जेणेकरून बेकायदेशीर नोंदी होणार नाहीत आणि आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाचा योग्य सन्मान राखला जाईल. प्रेक्षकांना या व्यतिरिक्त महसूल विभागाच्या आणखी कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट करून पुढील व्हिडिओसाठी विषय नक्की सुचवा. तसेच आमच्याशी थेट जोडले जाण्यासाठी व्हिडिओच्या खाली दिलेल्या लिंकवरून आमच्या व्हॉट्सॲप व टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. ज्ञानाचे वाटप केल्याने ते नेहमी वाढते आणि कायदेशीर माहिती तर प्रत्येकापर्यंत पोहोचलीच पाहिजे. नक्कीच. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.